नमस्कार मित्रांनो, सुस्वागतम. मुरंबा या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आता आरोही रडतच मात्र रमाकडे येते आणि रमाला म्हणते की आई आई. तेव्हा आता रमा विचारते की काय गं बाळा, काय झालं? तर आता आरोही म्हणते की अगं आई, माझं बोट कापलं आणि बघ ना, आता बाबाला तर मला सरप्राईज द्यायचं आहे. मग ते कार्ड लिहिण्यासाठी मी कसं आता काय करू? तू मला मदत करशील का? बाबाला सरप्राईज द्यायचं आहे त्यासाठी. तेव्हा आता रमा म्हणते की हो, करेल ना. बाबाचा वाढदिवस आहे आणि आता आरोही विचारते की आई, तू बाबाला सरप्राईज दिले का? रमा आता काही बोलत नाही आणि ती आरोहीला नंतर विचारते की बाळा, तू बाबांना विश केलंस का? तेव्हा आता आरोही म्हणते की नाही आणि तो म्हटला की मला कोणीच विश करायचं नाही. तर आता रमा विचारते की का का करायचं नाही, असे का म्हणाले ते? परत आरोही म्हणते की कारण त्याला सगळ्यात अगोदर कोणीतरी विश करणार होतो असे तो म्हणाला होता. तेव्हा आता रमाला तर आणखीनच धक्का बसतो. हे सर्व ऐकून रमा मनामध्ये म्हणते की म्हणजे नक्कीच ती सोरा असणार. तर त्यावर तिला आरोही म्हणते की आई, हे बघ ना ग, मला कार्ड बनवून दे ना. तर रमा म्हणते की चल बरं ठीक आहे, म्हणून ते दोघीही आता बाबांना सरप्राईज देण्यासाठी आता कार्ड बनवायला घेतात. तेव्हा रमा विचारते की अगं बाळा, काय लिहायचं आहे? तर आता आरोही म्हणते की अगं, हे बघ, तुला जे काही छान छान वाटतं ना ते सर्व तू लिही. तेव्हा रमा लगेच आता जे काही ग्रीटिंग्स कार्ड आहे तर ते बनवायला घेते. तेव्हा आता रमा विचारते की माझ्या लाडक्या बाबाला असं लिहू का? तर आरोही म्हणते की नाही, असं नाही लिहायचं. हे बघ, तू समजून मात्र बाबाला ते कार्ड लिहायचं आता साठी लिहायचं आहे, असं तू लिही. तेव्हा आता रमा म्हणते की अगं बाळा, तुला ग्रीटिंग्स कार्ड द्यायचं आहे, मग आता मी कसं ते माझ्या नावाने लिहायचं? तेव्हा आरोही म्हणते की नाही, तूच लिही. कारण आरोहीला मात्र आता तिच्याकडूनच हे ग्रीटिंग कार्ड लिहून घ्यायचं असतं. रोहिणी मात्र आता हातावर लिहून आणलेलं असतं की प्रिय अक्षय, तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. तुझ्या आयुष्यामध्ये सुख आणि समाधान हे अगदी येवो, हीच माझी ईश्वरचरणी प्रार्थना. आणि हातावर लिहून जे काही आणलेलं आहे ते मात्र ती वाचते आणि रमाला मात्र तशाच पद्धतीने ती आता लिहायला सांगते. जसे हे पत्र आता अक्षयला रमानेच लिहिलेले आहे असे नाटक मात्र तिने आता हे मुद्दाम केलेलं असतं आणि रमाकडून हे पत्र तिने स्वतःच लिहिलेलं आहे असं लिहून घेतलेलं असतं. आरोही मात्र मनात हसत असते आणि मनात म्हणते की शशी आजोबा, काय आयडिया दिलेली तुम्ही मला आणि माझ्या हातावर सुद्धा लिहून दिलेलं आहे. तर मात्र आईच हे बाबाला मनातील सांगत आहे आणि बाबा जेव्हा हे बघेल तेव्हा बाबा खूपच खुश होईल. म्हणून आता आरोही खूप खुश होते आणि आपल्या हाताकडे सारखी बघत रमाकडे बघून हसत असते. मात्र आरोही लगेच ते पत्र हातामध्ये घेते. तर आता रमा म्हणते की अगं, हे पग चुकून मात्र मी तेथे रमा असं लिहिलेलं आहे, तुमची रमा. तेव्हा मात्र आता आरोही म्हणते की नाही आई, तसंच राहून दे, ते पत्र असेच राहून दे. रमा म्हणते की नाही बाळा, मी ती चुकून आता माझं नाव लिहिलं, तुझं नाव लिहिते. आरोही ऐकायला तयारच नसते. हे बघ, नाही, बाबाला सुद्धा कळायला हवं की हे ग्रीटिंग्स कार्ड त्याला कोणी लिहिलेलं आहे, तू. आणि हे बघ, अगं आई, संध्याकाळच्या पार्टीला तू येशील ना? नक्की ये बरं का, खूप मज्जा येणार आहे. आणि बाय करून आता लगेच आरोही तिथून पळून जाते. रमा तिला आवाज देते की अगं आरोही, ऐक ना. परंतु आता आरोहीने बरोबर प्लॅन सक्सेस केलेला असतो. मनात म्हणते की आता हे कार्ड ती तसेच घेऊन गेली आणि त्यावर तर माझं नाव आहे. आज संध्याकाळी तर पार्टीला जायचं आहे, बघूयात की सोरा येते की काय. आणि आज जर त्यांच्या आयुष्यामध्ये सोरा नावाची मुलगी असेल तर ती नक्की येईल आणि ती आली नाही तर त्यांच्या आयुष्यामध्ये कोणतीही सोरा नावाची मुलगी नाहीच, हे मात्र आता मला समजेल. मात्र आता इकडे शशिकांत आणि घरातील सर्वांनी मात्र आता डेकोरेशनची पूर्ण तयारी केलेली असते. शशिकांत मात्र आता सगळ्यांना हसत असतो. तारा, अर्था, आरोही, पार्थ आणि शशिकांत, पार्वती आजी हे सगळेजण आता अक्षयला सरप्राईज देण्यासाठी डेकोरेशन मस्त अगदी सेलिब्रेशन करायचं ठरवतात आणि छान असं डेकोरेशन झालेलं असतं. अक्षयचा मोबाईल अजूनपर्यंत शशिकांतकडे असतो. तेव्हा आता अक्षय त्याला फोन मागत असतो की बाबा, ओ बाबा, फोन द्या ना. तेव्हा शशिकांत म्हणतो की अरे कशाला? आता अक्षय म्हणतो की हे बघा बाबा, रमाचा फोन एव्हा आला असेल तरी मेसेज वगैरे आले असेल, बघून द्या, मला एकदा तरी बघून द्या. तर शशिकांत खिशातून मोबाईल काढतो आणि म्हणतो की बघ, अरे यावर मेसेज, फोन वगैरे काही नाही, ईमेल सुद्धा नाही. आता अक्षय लगेच नाराज होतो. तर शशिकांत त्याला म्हणतो की अरे तू कशाला तोंड पाडलंस? हे बघ, रमा नक्की येणार आणि तुला विश करणार म्हणजे करणारच. तेव्हा अक्षय म्हणतो की तुम्ही मला अगदी तोंडावर पाडणार, कारण सोरा तर पार्टीला येणार नाही. कोण कुठली सोरा? आता कशी ती पार्टीला येईल? सोरा कारण नाहीच. त्यावर त्या शशिकांत म्हणतो की अरे हे बघ, तू असं का बोलतोस? तेव्हा अक्षय म्हणतो की आता सोरा नावाची कोणी मुलगी आहे का? आपण तिचं बुजगावणं उभं करणार आहोत का? आणि तेवढ्यात आता या दोघांचं बोलणं चालू असताना इरावती तेथे येते आणि इरावती आता मुद्दाम खोकल्याचं नाटक करते आणि अगदी त्यांचं बोलणं ठासून ऐकत असते.
लगेच शशिकांत म्हणतो की "अरे कसला प्रश्न विचारतोस तू? जरा चिल, शांत हो." आणि इरावती लगेच त्यांच्या जवळ येते, हसते आणि हसून म्हणते की "अरे वाह! वाढदिवसाच्या निमित्ताने की होईना, परंतु बाप-लेक मात्र छान एकमेकांशी गप्पा करतात तर. कोणीतरी येणार आहे ना, सोरा, सोरा येणार आहे." "आणि कोण ही सोरा? आम्हाला तर काही तिच्याबद्दल अजूनपर्यंत तुम्ही सांगितलं सुद्धा नाही." तर आता ह्या वाढदिवसाची छान अशी पार्टी आयोजित केलेली आहे. मग मी सुद्धा आता तिला बघण्यासाठी खूपच उत्सुक आहे, की कोण आहे आता ही सोरा आमच्या अक्षयच्या आयुष्यामध्ये येणारी. बरोबर आता आमच्या अक्षयचं लग्न सुद्धा ठरलेलं आहे, ते पण मला न सांगता. मात्र आता लगेच शशिकांत म्हणतो की "हो, येणार, येणार." आणि हे बघा सोराचाच फोन आहे. तेव्हा त्याच्या मोबाईलवर फोन येतो आणि तो हसत आता यांना दाखवतो. फोन उचलतो आणि म्हणतो की "हॅलो बेटा, कुठपर्यंत पोहोचली? आणि काय बोलतेस?" "अगं, इथे सर्व व्यवस्था झालेली आहे. फक्त तूच येणं बाकी आहे." आता सोरा येण्यासाठी नाही म्हणत असते. तेव्हा आता शशिकांतला काही उत्तर देता येत नाही. तो फोन ठेवतो. तर इरावती ऐकतच असते. आता शशिकांत म्हणतो की "अरे अक्षय, सोराने येण्यासाठी नकार दिला, कारण तिला जमत नाही. दगा दिला तिने आपल्याला." तेव्हा अक्षय म्हणतो की "अरे यार." तेव्हा इरावती आपल्या हातातील जो काही फुगा आहे तर तो खूप आनंदाने फोडते. ती हसायला सुरुवात करते आणि शशिकांत अक्षयला म्हणते की "हे बघा, खोटेपणाचा फुगा तर फुटलाच. आणि कोण आहे ही सोरा? ती सोरा तर येणारच नाही." तेव्हा त्या इरावतीला खूपच आनंद होतो. अक्षय म्हणतो की "नाही, मला पूर्ण खात्री आहे की सोरा येणार म्हणजे येणारच." आणि तेवढ्यात रमा ही तयार होऊन दाराशी येते. मग आता खूप छान तयार होऊन आलेली असते आणि लगेच आता हे सगळेजण गप्पा करत असताना रमा जोरात आवाज देते की "आतमध्ये येऊ का?" तेव्हा आता सगळेजण रमाकडे बघत असतात. शशिकांत लगेच अक्षयला खुणावतो की "बघ, रमा तुला विश करण्यासाठी नक्की आली तर." व तिला तर खूपच आनंद होतो. ती म्हणते की ए बाळा, ए लवकर, बरं झालं तू आलीस." आणि राणी, अगं राणी नाही तर रमाकडे आता ही इरावती बघत असते आणि म्हणते की "मला माहिती आहे की रमा, तू बर्थडे पार्टीसाठी खास नाही आली. तू सोराला बघण्यासाठी आलेली आहे माझ्यासारखं. तुला अगदी आतुरता लागलेली आहे की सोरा कशी आहे आणि ती कशी दिसत असेल. अक्षयच्या आयुष्यामध्ये आलेली ही सोरा ही. आणि हे बघ, अगं माझ्याशी खोटं नाही बोलायचं." रमा आता इरावतीकडे बघत असते आणि हसत असते. तेवढ्यात आता इरावती म्हणते की "बॅड लक." रमा लगेच आता इरावतीकडे बघते की नक्की काय आहे हे मात्र आता तिला माहिती करून घ्यायचं असतं. इरावती म्हणते की "अगं हे बघ, आत्ताच त्या सोराचा फोन आला होता आणि ती तर येणार नाहीच." तर शशिकांत म्हणतो की "हो ना, सोरा नाही येऊ शकत." तेव्हा इरावती आता खूप हसत असते आणि बॅड लक करत असते. हीच आरोही मात्र शशिकांतचा हात धरून त्याला डान्स करायला अगदी घेऊन जाते. शशिकांत म्हणतो की "आलोच, मी डान्स करतोय." त्यानंतर आता अक्षय रमाकडे बघत असतो आणि आता अक्षय रमाला म्हणतो की "चला आपण सुद्धा डान्स करूयात." तेव्हा रमा म्हणते की "मला माहिती होतं की नक्की सोरा नावाची कुणी मुलगी नाहीच आणि असं होणारच आहे. हे सगळं तुमचं नाटक सुरू आहे तर. माहिती होतं की तुम्ही असंच काहीतरी कारणं देणार आहे म्हणून." तेव्हा आता अक्षय म्हणतो की "हे बघ, ॲक्च्युली मला तुला काहीतरी महत्त्वाचं सांगायचं होतं." मग म्हणते की "हे बघा, मला तुमचं काही ऐकून घ्यायचं सुद्धा नाही आणि काही कळून सुद्धा घ्यायचं नाही. खोटी सोरा आणि खोट्या हे भावना आता माझ्या सगळं काही लक्षात आले, कारण सोरा नाहीच." असे बोलून आता रमा जायला निघते. अक्षय तिला आवाज देतो की "हे बघ, अगं ऐकून तरी घे ना रमा, अगं ऐकून तरी घे." तर आता तोरेतच जायला निघते. तर अक्षय लगेच शशिकांतला खुणावतो की "आता काय करायचं?" तेव्हा शशिकांत काहीतरी त्याला खुणावतो. तर अक्षय लगेच हातामध्ये माईक घेतो आणि हॅलो हॅलो करतो आणि शशिकांतला खुणावत असतो की आधी काय करायचं. शशिकांत बरोबर त्याला खुणावतो. तर आता अक्षय हॅलो हॅलो करतो. तर रमा लगेच आता पुढे जाऊन थोडीशी दारात उभी राहते. की आता हा जो काही दिवस आहे आजचा, छान असा आनंदाने एन्जॉय मला करायचा आहे. त्याच्या आठवणी राहिल्या तर पाहिजेल आणि मस्त असा फॅमिली आता अगदी पिक्चर मला करायचा आहे. आता सगळी मुकादम फॅमिली आहे तर या फोटोमध्ये मला पाहिजेल. चला लवकर सगळ्यांनी एकत्र या. म्हणून आता मुकादम फॅमिलीमधील सगळेजण आता एकत्र येतात, कारण त्यांना मस्त आता एकत्र कुटुंबाचा सेल्फी घ्यायचा असतो आणि अक्षय जसे सांगतो आता तसे सगळेजण एकत्र येतात. अक्षय रमाकडे बघत सुद्धा पुन्हा म्हणतो की "मला सगळी फॅमिली एकत्र हवी आहे." आणि आरोहीला खुणावतो की "बघ, तुझी आई सुद्धा रमाला तू आवाज देऊन आता आपल्या फॅमिलीत फोटो काढायला घेऊन ये." हे मुद्दाम रमाला येण्यासाठी मात्र आता सगळ्यांना म्हणतो की "मागे व्हा आणि या ना सगळे, या सगळे फोटोमध्ये हवे आहेत, या लवकर." रमा मात्र आता कावरी बावरी होती. रमाला आता असं वाटतं की काय करू आणि रमा तेथेच उभी असते. तर अक्षयला सारखं हेच वाटत असते की रमाने यावं आणि आमच्या फॅमिली फोटोमध्ये फोटो काढावा. लगेच अक्षय म्हणतो की "बाबा, अहो आता तरी फोन द्या, मला फोटो काढायचा आहे." आणि शशिकांत त्याच्या हातामध्ये आता मोबाईल देतो.
म्हणतो की चला आता परफेक्ट असा फॅमिली फोटो काढूयात, एकदम कम्प्लीट असा हा आनंदी क्षण आहे तर तो कॅप्चर करायचा आहे, तो पण आनंदाने. तर इरावती आता खूपच हसत असते कारण अक्षय आणि शशिकांत तोंडावर पडलेले आहे म्हणून. मी आता सर्व मुकादम फॅमिलीला विचारतो की चला सर्वजण रेडी आहात का परफेक्ट असा फॅमिली पिक्चरसाठी. तेव्हा आता सगळेजण खुश होऊन आता ह्या फोटोमध्ये तयार असतात, एकत्र येतात सगळेजण. परंतु रमा मात्र तिकडेच उभी असते आणि अक्षयचा जीव तिच्यासाठी तीळ तुटत असतो की केव्हा रमा आपल्या या फोटोमध्ये येईल म्हणून. हे सगळ्यांना विचारतो की रेडी आहात का, सगळेजण रेडी असतात. तेव्हा लगेच आरोही म्हणते की थांब बाबा, आईशिवाय आपली फॅमिली रेडी कसे होणार बरं. सगळेजण एकमेकांकडे बघत असतात. तर अक्षय म्हणतो की हो ना अगं आरोही, हे तर मी विसरलोच होतो. लगेच आरोही रमाला आवाज देते की आई ये ना, अगं ये ना प्लीज, अगं आई ये ना. तेव्हा आता रमाला खूपच आनंद होतो, रमा खुश होत हसते. तर आता खुश होत अगदी आतमध्ये फोटो काढायला पाय ठेवणार. आता एक पाऊल ती पुढे उचलते, तोच लगेच आता सोरा तेथे येते आणि सोरा लगेच म्हणते की खरंच सॉरी, मला येण्यासाठी जरा लेट झालं. खोटी सोरा आहे तर ती शशिकांतने जेव्हा बोलवलेली असते तर सगळेजण आता तिच्याकडे पाहतच असतात. तिच्या हातामध्ये फुलांचा बुके असतो, अजूनपर्यंत तिचा चेहरा कुणाला दिसलेला नसतो. आता अक्षयला सुद्धा काहीच माहिती नसते आणि तेवढ्यात मात्र आता ही सोरा आत येणार असते, फुलांचा बुके वगैरे घेऊन ती तेथे आलेली असते आणि सगळेजण एकटक तिच्याकडे बघत असतात. रमासुद्धा आता अगदी स्तब्ध होते. सोरा तर आलेली आहे आणि इरावती आणि तारा या दोघींचे चेहरे तर अगदी बघण्यासारखे होतात. या फुलांच्या बुकेमध्ये मात्र आता सोराने एक ग्रीटिंग्स कार्ड सुद्धा अक्षयसाठी आणलेलं असतं आणि त्यावर आता अक्षयच्या वाढदिवसाच्या त्याला शुभेच्छा दिलेल्या असतात. तेव्हा मात्र आता सगळेजण पाहतच असतात की ही नक्की कोण आहे. रमा तर अगदी बघतच असते, लगेच सगळ्यांना आपला चेहरा दाखवते. तर अक्षय शशिकांत हे सगळेजण हसून तिच्याकडे बघत असतात. आता मात्र इरावती आणि तारा तर अगदी डोळे मोठे मोठे करून बघत असतात. अक्षयला काही कळत नसतं. अक्षय आता शशिकांतला खुणावतो. शशिकांत अगदी हसत असतो कारण हा शशिकांतचाच एक प्लॅनचा भाग असतो आणि सोराला त्याने बोलावलेलं असतं सोरा बनून एका मुलीला. तेव्हा ती अगदी मॉडर्न एक मुलगी तेथे असते, खूप छान दिसत असते अगदी रमासारखीच आणि सगळेजण तिच्याकडे बघतच असतात. ती मात्र अक्षयची आता होणारी बायको आहे असं म्हणून आता अक्षयकडे बघून हसत असते. तेव्हा आता सोराकडे सगळेजण पाहत असतात आणि सोरा लगेच आता रमाच्या नाकावर टिचून आत येते आणि सगळेजण तिच्याकडे बघत बघत आता ती एकदम अक्षयजवळ येते आणि अक्षयला खुश होत म्हणते की हे सर्व तुझ्यासाठी. तेव्हा आता अक्षय करत असतो आणि परत लगेच खुश होत म्हणतो की थँक्यू. पार्वती आजीसुद्धा खुश होऊन बघत असते आणि रमा तर मात्र अगदी आश्चर्याच्या धक्क्यानेच तिच्याकडे पाहत असते. तेव्हा अक्षय थँक्यू सो मच असे म्हणतो. तर इरावती विचारते की कोण आहे. तर अक्षय म्हणतो की सोरा. इरावती आत्या आणि रमा या दोघींना धक्काच बसतो. सोरा लगेच तिची ओळख करून देते की मी सोरा दीक्षित. आता म्हणते की आता फोटो पूर्ण होईल ना. तर आरोही खुश होत आता लगेच सोराला येऊन मिठी मारते आणि म्हणते की हो. सगळेजण आता खुश होत. अक्षय तर खुश होत आता फॅमिली फोटो पूर्ण करायचा आहे म्हणून लगेच आता सोरा ही एकत्र येते आणि अगदी मस्त फॅमिली फोटो ते काढत असतात. रमा आणि इरावती पूर्णपणे शॉक होतात आणि बघतच असतात की नक्की हे काय घडत आहे. सोरा तर अक्षयच्या आयुष्यामध्ये आहे. आता सगळेजण एकत्र येऊन मस्त फॅमिली फोटो काढतात. रमाला आता खूप वाईट वाटत असतं आणि रमाला आता स्वतःची चूक जी काही आहे ती लक्षात यायला सुरुवात होती. अक्षय तर खूपच खुश आहे असं दाखवतो. तेव्हा सोरा लगेच आता आपला हात पुढे करत हाय करत रमासमोर येते आणि मी सोरा म्हणून आता रमाच्या हातामध्ये हात देत आपली ओळख करून देत ती खुश होत आता रमाकडे बघून हसत असते. तेव्हा रमा मात्र पूर्णपणे स्तब्ध होते. मला नक्की काय बोलू आणि काही नाही, काही सुचत नसते. तर सोरा विचारते की तुम्ही फोटोत नाही येणार का. धावतच त्यांच्याजवळ येते आणि रमाला म्हणते की अगं ये ना तू आतमध्ये. आणि हे बघ अगं ही माझी न्यू आणि सगळ्यात बेस्ट आई आहे. आता बरोबर ती आता रमाला टॉन्ट मारते. समोर मात्र आता आरोही घट्ट अशी सोराला मिठी मारते. सोरा सुद्धा आता आरोहीवर खूपच प्रेम आहे असं दाखवते आणि तेवढ्यात अक्षय बाहेर येतो. अक्षय म्हणतो की आणि गळ्यामध्ये हात अगदी घालत तो म्हणतो की ही माझी होणारी लाईफ पार्टनर. आता रमा त्यांच्याकडे पाहतच असते आणि सोरा अक्षय एकमेकांकडे बघून हसत रमाला खूपच जलसी फील करत असतात. आता रमाला काय करू आणि काय नाही तिच्या जीवाचा मात्र पूर्णपणे आता तळतळाट होत असतो. आता ती बघूनच असते आणि पूर्णपणे आता स्तब्ध होते. तिला नक्की काय बोलायचं आणि काय करायचं हे काही कळत नसतं, तोंडातून शब्दच फुटत नसतो. आता अक्षय रमाला म्हणतो की तुझ्याकडे लग्नाची पत्रिका तर आहे ना, मग नक्की तू लग्नाला यायचं आणि सगळ्यांनी यायचं बरं का अक्षयच्या लग्नाला. तेव्हा सोरा अक्षयकडे बघून हसते आणि दोघंही आता रमाकडे बघून हसत असतात. रमा खाली बघत असते. रमाला काही आता रिॲक्ट होता येत नसते.
सोरा लगेच आता रमाच्या समोर अक्षयला म्हणते की हॅपी बर्थडे, तुला विश. मी तुला म्हणाले होते की हे बघ, मी तुला सगळ्यात शेवटी विश करेल आणि सगळ्यात बेस्ट विश करेल. तुला तर म्हणाले होते ना. अक्षय म्हणतो की खरंच थँक्यू, मला खूपच आवडले. आणि तेवढ्यात पार्वती आजी शशिकांतसुद्धा बाहेर येतात. रमा बघत असते आणि तिला मात्र आता जे काही त्या शिपाईने सांगितलेलं आहे की अहो मॅडम, मी खूप प्रयत्न केला होता अक्षय सरांना शुभेच्छा देण्यासाठी, परंतु त्यांचा कॉल मात्र वेटिंगवर होता. इतके कॉल लावले परंतु त्यांचा कॉल काही बंद होत नव्हता. रात्रभर त्यांचे कॉल चालूच होते. सुद्धा मी त्यांना फोन करण्याचा खूप प्रयत्न केला शुभेच्छा देण्यासाठी, पण तेव्हा सुद्धा त्यांचा फोन हा बिझीच होता. आरोहीचं सुद्धा बोलणं आता रमाला आठवते. आता आरोही म्हणलेली असते की कारण मी विश नाही केलं, सगळ्यात अगोदर त्याला कोणीतरी विश करणार आहे, म्हणून मात्र कोणीच आम्हाला विश करायचं नाही असे तोच म्हणाला. हे सर्व काही आठवून रमा मात्र त्या दोघांकडे बघत असते. अक्षय आणि सोरा एकमेकांशी खूपच गप्पा करत असतात. अक्षय तिला थँक्यू म्हणत असतो, तू खरंच खूप छान विश केलं असे सांगत असतो. आणि रमा मात्र त्यांच्याकडे बघत मनात म्हणते की ही आहे तर सोरा, माझ्या आणि अक्षयच्या आयुष्यात आणि आरोहीच्या आयुष्यात माझी जागा घेणारी आलेली ही नवीन सोरा. तारा ही इरावतीला बघून खुणावते, तर इरावती मुद्दाम म्हणते की आता अगदी चेहरा खुश करण्याचं वेळ आहे, म्हणून जरा चेहऱ्यावर स्माईल आण असे तिला खुणावते. आरोही तर मात्र अगदी काही हुशारच असते. ती मात्र बरोबर रमाला जेलसी फील करण्यासाठी आता शशिकांतची साथ देत असते. आता शशिकांत म्हणतो की हो बरोबर आहे तुझं सोरा, तू नव्हती तर येथे फक्त एकच गोष्ट नव्हती आणि तू आल्यानंतर ती गोष्ट आली. म्हणजे तू जोपर्यंत नव्हती तेथे येथे रौनक नव्हती. आलीस आणि तुझ्याबरोबर रौनक सुद्धा आली. तेव्हा लगेच पार्वती आजी म्हणते की हो ना शशिकांत, अगदी बरोबर बोललास तू. तर स्वरा म्हणते की थँक्यू सो मच काका, परंतु खरंच मला येण्यासाठी उशीर झाला त्याबद्दल सुद्धा सॉरी बर का. तर पार्वती आजी म्हणते की हो ना, खरंच किती साजेरी पोरगी आहेस ग अक्षय. हे बघ, आज कितीतरी वर्षातून मला अगदी निवांत छान अशी झोप लागणार आहे. तर कारण तुला माहिती आहे का, कारण माझ्या नातवाच्या आयुष्यातील जुनं जाऊन त्याच्या आयुष्यामध्ये नवीन काहीतरी आता अगदी उजळून निघणार आहे. म्हणजे मला नवीन नातसून मिळणार आहे आणि माझ्या अक्षयच्या आयुष्यामध्ये आनंदही आनंद येणार आहे, याचा मला खूप अगदी आनंद वाटत आहे. तर अक्षय तर खूप खुश होतात. तर रमाचा इतका जळफळाट होतो. रमाचा चेहरा अगदी बघण्यासारखा झालेला असतो. सोरा आता पार्वती आजीला म्हणते की आजी थँक्यू सो मच, मला खूप छान वाटतं आजी, तुम्ही किती प्रेमाने मला स्वीकारलं हो. म्हणून सोरा आता रमासमोर मात्र खूप नाटकं करत आता ह्या रमाला आणखीन जेलसी फील करत असते. पार्वती आजी म्हणते की अगं खरंच, आणि हे बघ, आमचं मुकादम कुटुंब असं आहे की कोणी त्याला जोडायला आलं तर आम्ही त्याला डोक्यावर बसवतो. हेच जर मुकादम कुटुंब कोणी जर तोडायला बघितलं असे रमाकडे बघत म्हणते की बरं ठीक आहे, जाऊन दे, मी आता पुढचं काही बोलत नाही. शशिकांत मात्र आता खूप खुश होत सोराकडे बघून हसत असतो आणि आता सोराला बघून त्यांना खूपच आनंद झालेला आहे असे ते आता रमाला मुद्दाम दाखवून जळवत असतात. रमा मात्र बघतच असते आणि इरावती आणि ह्या तारा ह्या तर दोघी खुश होत हसत असतात. कारण आता रमा या घरातून कायमची निघून जाईल आणि अक्षयच्या आयुष्यात दुसरी कोणीतरी येणार आहे, म्हणून आता त्यांना आनंदही आनंदच होत असतो. पार्वती आजी म्हणते की अक्षय, अरे बरं झालं तुझे डोळे एकदाचे लवकरच उघडले. तेव्हा आता अक्षय म्हणतो की ठीक आहे, तू सर्व विषय आहे तो आता जुनं सगळं जे काही आहे ते मागचा विषय काढू नका. आपल्याला ह्या स्वराचं स्वागत करायचं आहे. आणि तो स्वराला म्हणतो की बघितलंस का, तू आल्यावर सगळेजण किती आनंदात आहे. तर जे काही जुनं होतं ते गेलं आणि त्याचं दुःख करायचं नाही, चल आता पण स्वागत करायचं. तेव्हा शशिकांत म्हणतो की हो हो. आणि रमा, हा चल ना, तू पाहुणी म्हणून आली ना, मग तुझा पाहुणचार अजून बाकी आहे, चल ना आतमध्ये. रमाला काही तोंडातून शब्द निघत नसतो. अक्षय सगळ्यांना म्हणतो की चला आता परफेक्ट कसा आपला फॅमिली फोटो काढूयात, कारण मुकादमांची जी काही ही परफेक्ट फॅमिली आहे ती किती आनंदी आहे. आता जगाचे डोळे हे मात्र दिपले पाहिजे. तर पार्वती आजी म्हणते की हो ना. आता आरोही म्हणते की चल बाबा, आणि सोराच्या हाताला धरून म्हणते की चल आई. आता अक्षय रमाला म्हणतो की चल ना तू पण. तेव्हा आता रमा काही उत्तर देत नसते. सगळेजण आनंदाने आता आत जातात. अक्षयला रमाचीच अगदी हौस लागलेली असते की कधी आता रमा आत येईल म्हणून. रमा मात्र आता बाहेरूनच हे सर्व पाहत असते. आणि पार्वती आजी यांची दोघांची खुसूरबुसूर सुरू असते. पार्वती आजी म्हणते की छान मुलगी शोधून काढलीच बरं का, कुठून आणली रे शशिकांत. शशिकांत आता पाहतच असतो आणि सोरा तर मुद्दाम आता रमाकडे बघत मात्र अक्षयचे कॉलर वगैरे शर्ट व्यवस्थित करत असते. बाह्या आहे आपल्या हाताने अगदी छान अगदी व्यवस्थित करत असते. आणि आता शशिकांत पार्वती आजी बघूनच असतात. इरावती तारा सुद्धा. रमा आता बघतच आत येते आणि हे सर्व समोर दृश्य बघून मात्र तिचा आणखीनच जळफळाट होतो.
होतो. हे सर्व बघून इतका जळफळाट होतो आणि समोर एक जो काही बलून्स पडलेला असतो त्यात लगेच रमा बोट अगदी टोचते आणि तो फुगा जोरात फोडते. तेव्हा सगळेजण घाबरतात त्या आवाजाने. तर आता सोरा धावतच मात्र आता रमाजवळ येते आणि रमाला विचारते की तुम्ही बऱ्या आहात ना, तुम्हाला काही झाले तर नाही ना. तेव्हा त्या रमाचा इतका जळफळाट होत असतो आणि ती म्हणते की नाही, मी ठीक आहे, मला काही झालेलं नाही. शशिकांत म्हणतो की अगं सोरा, तिचं सर्व राहून दे, तू नको लक्ष देऊस. चला आपल्याला फॅमिली फोटो एकत्र काढायचा आहे ना, चला सगळ्यांनी एकत्र या. म्हणते की काका अहो असं कसं, त्या आपल्या पाहुण्या आहेत ना, मग आपण त्यांची काळजी घ्यायला नको का. आता रमा म्हणते की मी पाहुणी नाही, मी अक्षयची बायको असं तिला म्हणायचं असतं. तेव्हा लगेच आता ती पुन्हा बोलायची बंद होते आणि या सगळ्या मुकदम फॅमिलीकडे बघत असते. हेच अक्षय विचारतो की कोण, तर सोरा विचारते की अक्षयची कोण आहात तुम्ही. तो सुद्धा विचारतो की कोण आहात तुम्ही, तर अक्षय म्हणतो की कोण आहात नक्की, तुम्हाला कोण म्हणायचं. बहुतेक त्यांना असं म्हणायचं असेल की माझ्या पहिली बायको आहे त्या. लगेच आता बघत असते आणि आता सोरा कशी वागेल. फायनली मात्र आता नक्की काय होईल म्हणून रमा खूप घाबरते. तर सोरा लगेच आता अगदी खुश होते आणि लगेच रमाला घट्ट मिठी मारत म्हणते की म्हणजे फायनली आपली भेट तर झालीच. आता सोरा म्हणते की मला कधीपासून तुला भेटायचं होतं. तर रमा विचारते की का, मला कशासाठी भेटायचं होतं तुला. म्हणते की अगं हे बघ, मला कधीपासून तुला थँक्स असं म्हणायचं होतं, कारण तू जर अक्षयला सोडलं नसतं. तर आता सोराही अक्षयच्या जवळ येते, त्याचा हात धरते आणि माझ्या आयुष्यामध्ये अक्षयसारखा इतका हँडसम करणारा, हँडसम आणि डॅशिंग अगदी हजबंड मला मिळालाच नसता. तो की हो नक्कीच, आणि चला आता फोटो काढूयात. म्हणून सगळेजण आता पुन्हा फॅमिली फोटो काढण्यासाठी एकत्र येतात. एकत्र आल्यानंतर अक्षय रमाला म्हणतो की आर.के. मॅडम तुम्ही सुद्धा या लवकरात लवकर या. रमा मात्र आता काय करू आणि काही नाही, तिच्या डोक्यात विचारांचं वादळ सुरू होतं. तिला खूप टेन्शन येते. आता सोरा, आरोही आणि अक्षय एकत्र एका ठिकाणी उभे राहतात आणि मस्त असा फॅमिली फोटो आता काढायला, आणि अक्षय मात्र एकमेकांच्या गळ्यामध्ये हात घालतात आणि रमा मात्र बाजूला उभी असते आणि आता मस्त असा फॅमिली फोटो काढला जातो. बघतच असते. तर मित्रांनो, शेवटी हा भाग येथे संपतो. आता पुढील भागामध्ये सोरा आणि अक्षय एकमेकांना केक भरवत असतात आणि रमा मात्र बघत असते. आरोही विचारते की आई सांग ना, अगं तू बाबासाठी काय गिफ्ट आणलेलं आहे. आता ही सोरा रमाच्या जवळ येते आणि आता आरोही रमाला विचारत असते. तर आता सोराच म्हणते की अगं आरोही, ते अगदी सरप्राईज आहे. तेव्हा लगेच आता आरोही डोक्याला हात लावते आणि रमाला म्हणते की अगं हे बघ, आता मला तुला एक्स आई असं म्हणावं लागेल. रमाला मात्र हे ऐकून खूप मोठा धक्काच बसतो. ते की अगं तुला आई म्हणावं लागेल, आणि बापरे, खरंच मी तर खूपच कन्फ्यूज झाले होते की नक्की काय म्हणायचं. ही अक्षयला जवळ बोलावते आणि म्हणते की हे तुझं बर्थडे गिफ्ट. तर आता अक्षय जवळ येतो आणि रमाला थोडंसं ढकलून बाजूला करत तो सोराचं ते गिफ्ट स्वीकारतो. ही अक्षयला एके या नावाने म्हणत असते की तुला हे बर्थडे गिफ्ट आहे, एके खूपच आवडेल. तेव्हा आता रमा म्हणते की त्याचं नाव अक्षय आहे. तेव्हा आता सोरा म्हणते की मला त्याला एके म्हणायला खूप आवडतं, सुद्धा त्याला एके म्हटलेलं खूपच आवडतं. तर अक्षय खुश होत ते गिफ्ट स्वीकारतो आणि म्हणतो की प्रश्नच नाही. लगेच अक्षय ते गिफ्ट आहे ते बघून मात्र खूपच खुश होतो आणि म्हणतो की मला खूपच आवडलं, वाव. तेव्हा लगेच सोरा म्हणते की खूपच आवडलं. रमा सुद्धा आता बघतच असते आणि रमा तर आताच्या शर्टकडे बघत म्हणते की हा तर मीच अगदी सिलेक्ट केलेला शर्ट आहे. तेव्हा मात्र आता रमा ही अक्षयकडे पाहत असते. तर मित्रांनो, पुढे काय होतं हे बघण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा. धन्यवाद.